तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या शेतामध्ये हरभरा पिकाची लागवड केली असेल आणि आपल्याला हरभरा पिकावर दुसरी फवारणी घ्यायची असेल तर कोणत्या प्रकारची फवारणी आपण इथे घेतली पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे आपल्या हरभरा पिकावर दिसून येतील. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळापासून तर दुसऱ्या फवारणीपर्यंत पहिल्या फवारणीपर्यंत आपल्याला यावर्षी हे निदर्शनास आले आहे की हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव यावर्षी खूप दिसून आलेला आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव का दिसून आलेला आहे की शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण हरभरा पिकाची लागवड करत असतो तेव्हा आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून घेणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. बीज प्रक्रिया जर आपण केली तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये दिसून येत असतात आणि चांगल्या प्रकारचं म्हणजेच आपण बघू शकतो की ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली होती त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी दिसून आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी हरभरा बीज प्रक्रिया न करता लागवड करून दिलेला होता त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये हरभरा पीक जास्त मर झालेला दिसून आले आहे. शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला आढळून आला तर उत्पन्नामध्ये खूप काही प्रमाणात घट दिसून आपल्याला येते आणि त्यासोबतच इथं बघायचं म्हटलं तर हरभरा पिकामध्ये आपल्याला अळीचा इथं मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो की हरभरा पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मॉलिक्युल्स उपलब्ध आहेत, परंतु हरभरा पिकामध्ये कोणत्या चांगल्या प्रकारची इथं फवारणी आपल्याला घेतली पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारच्या रिझल्ट आपल्याला हे देत असतं. तर सुरुवातीला आपण बघू शकतो की वातावरणामध्ये जर बघायचं म्हटलं चांगल्या प्रकारचं जर वातावरण असेल तर चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आपण बघू शकतो की बुरशीनाशक वापर करत असताना आपल्याला ढगाळ वातावरण जर असेल तर बुरशीनाशक एकदम आपल्याला गरजेचं असतं, परंतु आपलं वातावरण जर निसर्ग चांगला असेल चांगल्या प्रकारची जर आपल्याला शेतकरी आपण बघू शकतो की एकदम जास्तीचा खर्च इथं करू शकत नाही, कारण की यावर्षी देखील खूप पाऊस कमी पडलेला आहे, लेट झालेला आहे आणि खूप पिकं इथं जर बघायचं म्हटलं तर गहूचं जर बघायचं म्हटलं खूप लेट झालेलं आहे, हरभरा लेट झालेला आहे आणि या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक म्हणजे आपण बघू शकतो की जे मार्केट साईज आहे हरभरा पिकाची ती खूप वाढलेली आहे. का वाढलेली आहे ते या 8 ते 15 दिवसामध्ये जो पाऊस झालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे हरभरा पिकाची इथं मार्केट साईज म्हणजे हरभरा पीक इथं लागवड चांगल्या प्रकारे झालेलं आहे. अनेक प्रकारचे इथं औषधे उपलब्ध आहेत आणि फुटव्यांसाठी चांगल्या फुल धरण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचं टॉनिक मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या फवारणीसाठी सांगितलेलं आहे की PI कंपनीचं बायोविटा एक्स आहे, हे देखील चांगल्या प्रकारचे रिझल्ट देणारं हे एक टॉनिक आहे. चांगल्या प्रकारचं इथं ब्ल्यू ग्रीन अल्गी सीड एक्स्ट्रा या PI कंपनीच्या टॉनिकमध्ये आहे. दुसरं जर बघायचं म्हटलं की वापर करत असताना आपल्याला याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो 40 ml प्रति पंप या PI कंपनीचा बायोविटा एक्सचं इथं आपल्याला घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचं जर आपल्या शेतामध्ये फुलधारणेसाठी फुटव्यांसाठी आपल्याला जर हे PI कंपनीचं बायोविटा एक्स वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता बिनधास्तपणे, चांगल्या प्रकारचा रिझल्ट इथं आहे. दुसरं जर बघायचं म्हटलं निर्मल सीड्स कंपनीचं बेरुलॉन आहे, बेरुलॉन देखील चांगल्या प्रकारचे इथं रिझल्ट देणारं आहे. शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाला जेव्हा आपण याला वापरायचं असतं तर सुरुवातीच्या काळापासून जेव्हा आपली फुटवा वगैरे फुलधारणा आपली चालू होत असते तर दुसऱ्या फवारणीपासून जर आपण आपली या बेरुलॉनचा वापर केला तर उत्पन्न आपण बघू शकतो चांगल्या प्रकारे इथं होऊ शकतं, कारण की या टॉनिकमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी सीड एक्स्ट्रा असून चांगल्या प्रकारची ही जे आपल्या हरभरा पिकामध्ये फुलगड वगैरे होत असते हे फुलगड वगैरे होऊ देत नाही आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे टॉनिक आपल्याला देत असतात. तिसरं जर बघायचं म्हटलं पैशाच्या हिशोबानं जर बघायचं म्हटलं तर टाटा वार आहे, हे देखील चांगल्या प्रकारचं रिझल्ट आपल्याला या हरभरा पिकामध्ये आपल्याला देत असतं. टाटा वार स्वस्त आहे परंतु चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे देत असतं. तिसरं जर बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो की साबियन आहे सिजंटा कंपनीचं, हे देखील चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्या हरभरा पिकावर देत असतं. यापैकी तुम्ही कोणतंही एक वापरू शकता. वापरण्याचं प्रमाण जर बघायचं म्हटलं सर्व तुम्ही 40 ml प्रति पंप वापरू शकता. फक्त निर्मल सीड्स कंपनीचं बेरुलॉन हे तुम्ही 25 ml प्रति पंप इथं 20 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, याचा जर वापर आपण योग्य मापात योग्य प्रमाणामध्ये केला तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्या हरभरा पिकामध्ये दिसून येतील. अळी नियंत्रणासाठी आपल्याला बघू शकतो की आपल्या ज्या हरभरा पिकामध्ये आपण फुलगड वगैरे होतो किंवा घाटेपो करणारी अळी ज्याला म्हणतो, ही घाटेपो करणारी अळी शेंडा हे करणारी अळी कशा प्रकारे आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो तर आपण बघू शकतो की अदामा कंपनीचं बॅराझाईड आहे. बॅराझाईड देखील एकदम चांगल्या प्रकारचं
एकदम आपण बघू शकतो की अळी नियंत्रणासाठी काम करत असतं। बॅराझाइटचा वापर आपण आपल्या हरभरा पिकामध्ये करून बघा, चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहे। दुसरं जर बघायचं म्हटलं इमॅबॅक्टिन बेंझोइड आहे, 5% असलेलं कोणत्याही कंपनीचं इमॅबॅक्टिन बेंझोइड तुम्ही वापरू शकता, चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहे। शेतकरी मित्रांनो, इथं जर बघायचं म्हटलं आपल्याला विद्राव्य खत जर घ्यायचं असेल, आपण बघू शकतो की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी करायची बाकी असेल किंवा करायची असेल त्या शेतकऱ्यांनी विद्राव्य खत आपण इथे घेऊ शकता। विद्राव्य खत घेत असताना आपल्याला 1261 आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे किंवा ICL कंपनीचं 113624 आहे, हे देखील एकदम चांगल्या प्रकारचं विद्राव्य खत आहे। ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी किंवा दुसरी फवारणी तुम्ही करत असाल तर 113624चा वापर देखील तुम्ही करू शकता। ICL कंपनीच्या 113624 मध्ये चांगल्या प्रकारचं इथं बघू शकतो आपण की फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, चांगल्या प्रकारचं फॉस्फरस पोटॅशियम असून चांगल्या प्रकारची फुलधारणा, फळ वगैरे गड हे होऊ देत नाही, चांगल्या प्रकारचे इथं रिझल्ट जी ग्रेड आहे हे देखील चांगल्या प्रकारचं आपण बघू शकतो की हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारचं रिझल्ट देण्यासाठी हे एकदम ग्रेड चांगली आहे। फुलधारणा, फुलगड वगैरे होण्यासाठी यारा कंपनीचं यारा विटा आहे, हे देखील चांगल्या प्रकारचं सेनिफॉस म्हणजे आपण बघू शकतो की यारा कंपनीचं सेनिफॉस हे देखील चांगल्या प्रकारचं रिझल्ट आपल्या हरभरा पिकामध्ये देत असतं। यामध्ये जर बघायचं म्हटलं फॉस्फरस जास्त आहे शेतकरी मित्रांनो, फॉस्फरस जास्त असल्यामुळे चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे आपल्या हरभरा पिकामध्ये देत असतं। आणि चांगल्या प्रकारचे जे मी तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे कॉम्बिनेशन सांगितलेले त्या कॉम्बिनेशनचा वापर करून आपल्या हरभरा पिकामध्ये कशा प्रकारचे रिझल्ट येतात हे मला नक्की कळवा। ज्या शेतकऱ्यांना जशी फवारणी आपल्याला योग्य वाटेल, म्हणजे आपण बघू शकतो की सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्याला कमी खर्चामध्ये फवारणी करायची असेल तर आपण खर्चाचं नियोजन बघून चांगल्या कंपनीचं आपण बघू शकतो की आदामा कंपनीचं बॅराझाइट न वापरता आपण इमॅबॅक्टिन बेंझोइड देखील वापरू शकतो, म्हणजे इथे देखील आपल्या खर्चामध्ये बचत होणार आहे। दुसरं जर बघायचं म्हटलं वातावरण जर क्लिअर असलं शेतकरी मित्रांनो, आपण इथं बघू शकतो या दिवशी जर वातावरण बघायचं म्हटलं तर वातावरण क्लिअर आहे, परंतु तुम्ही ज्या स्टेजमध्ये तुम्ही ज्या दिवशी फवारणी घेत असाल त्या दिवशी जर वातावरण ढगाळ वातावरण असेल तर तिथं बुरशीनाशक घेणं महत्त्वाचं ठरत असतं। आणि वातावरण जर क्लिअर असेल तर बुरशीनाशक घेण्याची गरज नाही आहे, तुम्ही टॉनिक वापरून सुद्धा चांगल्या प्रकारे आणि इमॅबॅक्टिन बेंझोइड किंवा बॅराझाइट वापरून सुद्धा की चांगल्या प्रकारे अळी नियंत्रण इथं करू शकतो। आणि फुटव्यासाठी जर बघायचं म्हटलं ICL कंपनीचे मी तुम्हाला ते ग्रेड सांगितलेले त्या ग्रेडचा देखील वापर करू शकता किंवा चांगल्या प्रकारचे जे मी तुम्हाला टॉनिक सांगितलेले PI कंपनीचं आहे किंवा निर्मल सीड्स कंपनीचं बेरलॉन आहे, हे योग्य प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचं आहे। हे वापरून कशा प्रकारचे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये दिसून आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि शेअर जरूर करत चला। शेतकरी मित्रांनो, आपलाच कृषी मित्र सूरज, धन्यवाद।